हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी उषाच क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. कॅनव्हास किंवा रेक्झिनपासून जे शिल्लक तुकडे राहिलेले असतात ना, त्याचं आपण एक सुंदर असं रेडीमेड दिवे बनवू शकतो. तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. माझ्याकडनं हे कॅनव्हास कलश म्हणा किंवा रांगोळ्या बनवून असं थोडंसे तुकडे राहिले होते, तर टाकून देण्यापेक्षा मग आयडिया आली की आपण छोटे छोटे असे रेडीमेड दिवेच बनवूया. तर इथं मी एक झाकण घेतलेलं आहे डब्याचं, त्याच्याने गोल कट करून घेतलेलं आहे. आणि ना त्याच्यावरती जे रेडीमेड ते दिवा स्टँड भेटतं ना, ते मी घेतलेलं आहे. ते पण मी मिशोवरूनच मागवलेलं होतं. ते ना मी मधोमध चिटकवून घेतलेलं आहे. आणि जे माझ्याकडं मला कलर आवडतात ना, ते मी त्याला स्टिक करून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या कलर आवडीनुसार घेऊ शकता. तर इथं मी पहिल्यांदा ते स्टिक करून घेतलेलं आहे, जे की दिवा ठेवायचं असतं ते. तर आता इथं घेत आहे मी ऑरेंज कलर घेतल्यानंतर ना मी रेड कलर घेतलेला आहे. आणि रेड कलर घेतल्यानंतर व्हाईट, ऑफ व्हाईट असं म्हणू शकता तो कलर, किंवा मोती कलर असं तो पण एक कलर घेतलेला आहे. तर 3 कलरचं मी कॉम्बिनेशन केलेलं आहे. खूप सुंदर दिवे आपले बनून रेडी झालेले आहेत. तर असे मी ना 2 बनवलेले आहेत. तुम्ही तर ना आता येत आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार, तर त्याच्या दोन्ही साईडला चौरंगाच्या पूजा मांडल्यानंतर असे दिवे आपण ठेवू शकतो. कोणत्याही पूजेत आपण हे दिवे अगदी सहज ठेवू शकतो. ह्याच्यामध्ये ना ऑक्साईडचा दिवा ठेवायचा किंवा छोटीशी पंती भेटती, ती सुद्धा ठेवली तर चालते. खूप सुंदर बनून तयार होतात. तुम्ही पण असे नक्की ट्राय करा. व्हाईट कलरपेक्षा ना हा मोती कलर जो आहे ना, तो खूप सुंदर दिसतो. आणि इथं मी तोच घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही, रेड येल्लो आणि मोती कलरचं कलर कॉम्बिनेशन किती सुरेख दिसतं आहे. खूप सुंदर दिसत आहे. आणि दिवे तयार झाल्यानंतर ना असं वाटतच नाही की हे उलनपासून बनवलेले दिवे आहेत, असं वेगळाच लुक येत आहे. तर तुम्ही इथं बघू शकताय, मी 2 असे दिवे छान असे रेडी करून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर दिसत होते. तर फायनल त्याचा लुक असा आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा असे दिवे नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.